नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड टॉपला किंवा कुर्तीला परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं आणि जर का पायपिंगची पट्टी असेल किंवा फिनिशिंगची पट्टी असेल तर कशा पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायचं आहे. इथं मी बाही काढून घेतलेला आहे. आता इथं जे काही फिटिंगची टिप मारलेली असते ती टिप इथं अर्धा ते 1 इंच इथं बसवून घ्यायचं आहे. इथं मी एका साईडचं बसवून घेतलेलं आहे. इथं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण इथं अर्धा ते 1 इंच इतकं शिलाई बसवून घ्यायचं आहे. इथं बसवून झालेलं आहे. आता इथं बाही तयार करून घ्यायचं आहे. इथं बाही प्लेन आहे, त्याला लेस वगैरे काही नाही आणि खालच्या साईडने इथं कटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे धागे निघतात. त्यासाठी इथं मी इथं अर्धा इंच आणि अर्धा इंच असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. म्हणजेच टोटल 1 इंचाचं इथं ही पट्टी फोल्ड करून घेतलेलं आहे. इथं डबल फोल्ड करून आणि शिलाई देऊन घ्यायचं आहे खालच्या साईडने. ते एक फोल्ड अर्धा इंचाचा आणि अजून एक फोल्ड अर्धा इंचाचा असं डबल फोल्ड करून टोटल 1 इंचाचं इथं पट्टी फोल्ड केलेलं आहे आणि शिलाई देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने पट्टी फोल्ड करून शिलाई देऊन झालेलं आहे. आता दुसऱ्या बाहीला पण सेम त्याच पद्धतीने पट्टी फोल्ड करून इथं शिलाई देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने दोन्ही बाहीला शिलाई देऊन झालेला आहे. आपल्या दोन्ही बाहीला शिलाई देऊन झालेला आहे. आता इथं बाही सेंटरमधून फोल्ड करून आपल्याला सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने मी बाही सेंटरला फोल्ड केलेला आहे आणि सेंटरला कट देऊन घेतला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण सेंटरला फोल्ड करून सेंटरला कट देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपले दोन्ही बाही तयार आहेत. आता इथं बाही लावून घ्यायचा आहे. आता हा जो काही आपण सेंटरला कट देऊन घेतलेला आहे तो सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि तशा पद्धतीने सरळ बाही ठेवून घ्यायचं आणि जे काही आपण सेंटरला कट दिलेला आहे तो बरोबर इथं शोल्डरवरती ठेवून घेतलेला आहे आणि शोल्डरपासून इथं बाही जोडायला सुरुवात करायचं आहे. आणि इथं फिनिशिंगच्या पट्टीवरती जिथं टीप आहे त्या टीपवरच ही बाही जोडताना पण आपल्याला टीप देऊन घ्यायचं आहे. ते बघू शकता अशा पद्धतीने आपलं एकदम छान फिनिशिंग सहित एका साईडने आपलं बाही जोडून झालेलं आहे. आता सेम त्याच पद्धतीने शोल्डरपासून दुसऱ्या बाजूला पण इथं बाही जोडून घ्यायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने जर फिनिशिंगची पट्टी किंवा पायपिंग असेल तर आपल्याला बाही सरळ बाजूनेच जोडावी लागते. तशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण इथं बाही जोडून घेतलेला आहे. इथं बाही जोडून झालेला आहे. आता या बाहीला इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे आणि इथं बाही जोडताना जे काय फिनिशिंगची पट्टीवर टीप आहे त्या टीपवरच बाही जोडताना पण टीप मारून घ्यायचं आहे, जेणेकरून वरच्या साईडने दिसणार असतं तर ते व्यवस्थित फिनिशिंगला दिसलं पाहिजे. त्यासाठी इथं आता बाहीला डबल टिप देऊन घ्यायचं आहे. तशा पद्धतीने मी बाहीला डबल टिप देऊन घेतलेला आहे. तुम्ही इथं डबल टिप देऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित असं आपलं बाही इथं जोडून झालेलं आहे. आता एक बाही जसं जोडून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण जोडून घ्यायचं. जे काय बाहीचं सेंटर काढलेला आहे तो सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवून घेतलेला आहे आणि तिथून बाही जोडायला सुरुवात करायचं. आणि जिथं फिनिशिंगच्या पट्टीवरती टीप आहे तिथं त्या टीपवरतीच इथं बाही जोडताना टीप देऊन घ्यायचं. इथं एका साईडने जोडून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं बाही जोडून घ्यायचं आहे. इथं बाही जोडून झालेला आहे. इथं बाही जोडून झालेला आहे. आता या बाहीला पण इथं डबल टिप देऊन घ्यायचं. इथं अशा पद्धतीने आपलं फिनिशिंग सहित दोन्ही बाही इथं लावून झालेलं आहे. इथं अशा पद्धतीने दोन्ही बाही लावून बघायचं व्यवस्थित बाहीची लेंथ जे काय बाही लांबी आहे ते बरोबर आलं आहे की नाही ते इथं मी चेक करून घेतलं आणि या बाहीला पण इथं डबल टिप देऊन घ्यायचं आहे. तशा पद्धतीने डबल टिप देऊन झालेला आहे. इथं दोन्ही बाही एकदम छान फिनिशिंग सहित असं लावून झालेलं आहे. आता इथं टॉपला फिटिंग टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं टॉप हा उलटा करून घेतलेला आहे. आता इथं टॉपला फिटिंग टाकून घ्यायचं आहे. आता इथं फिटिंग टाकून घ्यायचं आहे. इथं फिटिंग टाकताना तुम्ही जर का अंगावरनं माप घेतला असेल तर इथं छातीमध्ये 3 इंच लूजिंग ॲड करून मग छातीचा दुसरा भाग घ्यायचा आहे. इथं मी ड्रेसवरून माप घेतलं होतं त्यासाठी मी आहे तसं मार्किंग करून घेणार आहे. इथं 36 इंचाची छाती आहे. इथं त्याचा चौथा भाग होतो 18 इंच.
इथं टोटल जेवढं काय आहे ते त्या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत इथे 21 इंचाचं आलेलं आहे, तर 3 इंच एक्स्ट्रा होतं म्हणून इथं तिकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच असं मी फिटिंगचं मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपलं मार्जिन सेम राहिलं पाहिजे. त्यासाठी आता इथं कमरेचं पण फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मुंड्याच्या खाली 5 ते 5.5 इंचावरती आपल्याला कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. तर जो काही कमर आहे त्याच्या दुसरा भाग घ्यायचा आहे. इथं 30 इंचाची कमर आहे, तर इथं मी 15 इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे 30चा दुसरा भाग होतो इथं 15 इंच. आता इथं कमरेचं मार्किंग करून झालं. इथं दंडगेरचं पण दंडगेरच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं. इथं मार्किंग करून झालेलं आहे. आता जे काही तिन्ही मार्किंग केलेलं आहे ते इथं अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथं लाईन ड्रॉ करून झालेलं आहे. आता इथं या लाईनवरून आपल्याला फिटिंग टाकून घ्यायचं आहे. इथं जे काही मार्किंग केलेलं आहे त्या तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं फिटिंगची टीप मारून घ्यायचं आहे. इथं फिटिंग टाकताना सर्वात पहिल्यांदा स्टार्टिंग आणि एंडिंगला इथं लॉक करून घ्यायचं आहे शिलाई, आणि इथं अशा पद्धतीने जे काही आपण मार्किंग केलेलं आहे ती तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं फिटिंग टाकून घ्यायचं. खालच्या साईडने जे काही कमरेचं मार्किंग केलेलं आहे तिथून कटपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये असं शिलाई देऊन घ्यायचं. तशा पद्धतीने एका साईडने टीप मारून झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण इथं फिटिंगचं टीप मारून घ्यायचं. इथं स्टार्टिंग आणि एंडिंगला कंपल्सरी लॉक करून घ्यायचं आहे शिलाई. तशा पद्धतीने मी दोन्ही साईडने फिटिंगचं टीप मारून घेतलेलं आहे, आणि इथं फिटिंगचं टीप मारून झाल्यानंतर आपल्याला त्याच्या आतल्या साईडने अर्धा इंचावरती आपल्याला अजून एक टीप मारून घ्यायचं आहे. इथं एक टिपा मारून झालेल्या आहेत. आता इथं मी अजून 2 एक्स्ट्राच्या टिपा मारून घेणार आहे. आता इथं हा टॉप मी सरळ करून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंग सहित असं आपलं इथं बाही पण जोडून झालेलं आहे, आणि एकदम परफेक्ट असं फिटिंग पण टाकून झालेलं आहे. इथं अशा पद्धतीने आपला टॉप इथं तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.